करण आणि अर्जुन दोन्ही भाऊ त्यांच्या बायकोबरोबर गोवा फिरून परत आले आणि जसे घरात प्रवेश केला त्यांच्या खोलीत बसलेल्या लीलावती देवी आणि वयोवृद्ध महिला आणि पुरुषांना पाहून ते चारही जण आश्चर्यचकित झाले। समोर बसलेल्या लीलावती देवी सुनांकडे बघून हसायला लागल्या। मोठा मुलगा करण लीलावती देवीवर रागाने ओरडला आणि म्हणाला, आई हे सर्व काय आहे? 1 आठवड्यासाठी आम्ही घराबाहेर गेलो काय आणि तू या घराला कबाडखाना बनवून ठेवले आहे? हे घर आहे, कुठलीच धर्मशाळा नाही। तू इतक्या लोकांना घरात का बसवून ठेवले आहे? तेव्हा लहान मुलगा अर्जुन लीलावती देवीकडे पाहत म्हणाला, आई आता लवकर या लोकांना इथून पाठव, आम्ही खूप थकलो आहोत, आम्हाला खूप झोप येत आहे। लीलावती देवी हसल्या आणि म्हणाल्या, काय काय आहे बाळा, आता मी तुम्हाला जे दाखवणार आहे ते पाहिल्यानंतर तुमची रात्रीची झोप आणि दिवसाचा चैन उडणार आहे। इकडे या, मी तुमच्यासाठी एक सुंदर भेट तयार केली आहे। लीलावती देवीने तो लिफाफा आपल्या मुलाकडे देत म्हणाली। दोन्ही सुना एकमेकांशी बोलू लागल्या। आज ही म्हातारी आता कोणता पराक्रम दाखवणार आहे? आजपर्यंत मुले आणि सुनेच्या हातात 1 रुपया पण ठेवला नाही आणि आज काय गिफ्ट देणार आहे? मोठी सून धाकट्या सुनेला डोळ्यांनी इशारा करत म्हणाली आणि ते दोघे आपल्या आईच्या तोंडाकडे पाहत राहिले। असं काय आहे या लिफाफ्यात ज्यामुळे तुमच्या दोघांचे तोंड उतरले आहे? मोठ्या सुनेने लिफाफा आपल्या हातात घेतला आणि लिफाफा ओपन करताच मुलांसह सुनांचेही होश उडाले। लीलावती देवी फक्त हसत राहिल्या आणि मुले व सुना तिच्या तोंडाकडे पाहत राहिले। मग लीलावती देवी म्हणाली, कसं वाटलं या म्हातारीचा कारनामा? या कारनामाकडे बघून मुले व सुना आश्चर्यचकित होऊन तिच्या तोंडाकडे पाहत होते। लीलावती देवीने असा कोणता लिफाफा दिला होता की त्यांच्या दोन्ही सुनांचे आणि मुलांचे होश उडाले? हे जाणून घेण्यासाठी या कथेला अंतपर्यंत नक्की पहा। लीलावती देवीला 2 मुले होती, मोठा मुलगा करण आणि छोटा मुलगा अर्जुन। दोन्ही मुले चांगल्या नोकरीला होते। मोठा मुलगा एका कंपनीमध्ये मॅनेजर होता आणि छोटा मुलगा डॉक्टर होता। लीलावती देवीच्या सासऱ्यांचे नाव अमृतलाल होते, जे शेतकरी होते। त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी सर्व काही त्यांचा मुलगा मोहनलालकडे सोपवले। आईचे आधीच निधन झाले होते। मोहनलाल हे त्यांच्या कुटुंबातील सर्वात मोठे होते। अभ्यासात ते खूप हुशार होते, पण आई वडील यांच्या निधनानंतर 4 भावंडाचा ताण आणि घराची जबाबदारी, सर्व शेतीची कामे मोहनलालजी यांनी सांभाळली। त्यामुळे त्यांना पुढील शिक्षण घेता आले नाही, पण त्यांनी आपल्या 4ही भावंडांना उच्च शिक्षण दिले। या कामाचा संपूर्ण भार मोहनलाल आणि लीलावती यांनी घेतला होता। मोहनलाल हे घरातील एकमेव कमवणारे सदस्य होते, त्यामुळे तिन्ही बहिणींना त्यांच्या आयांनी वडिलांच्या प्रेमाची कमतरता भासू दिली नाही। त्यांचे लग्न मोहनलाल व लीलावती देवीने करून दिले। लीलावती देवीने आपल्या जबाबदाऱ्या खूप चांगल्या निभावल्या। नंदांच्या लग्नानंतर लीलावती देवी एक कुशल गृहिणीप्रमाणे घराची व्यवस्थित देखभाल केली। लीलावतीने आपल्या पतीसोबत मिळून शेतीच्या कामात सुद्धा खांद्याला खांदा लावून काम केले। लीलावती देवी खूप शिकलेल्या नव्हत्या, पण त्या खूपच सुंदर होत्या। त्यांनी कधीही त्यांच्या सुंदरतेचा घमंड केला नाही। लीलावती देवीने तिच्या नंदांना सुद्धा त्यांच्या आईपेक्षा जास्त प्रेम दिले। एक एक करून वेळेवर दोन्ही मुलांचीही लग्न झाली। घरात 2-2 सुना आल्या, पण सुख कोणाचं मिळालं नाही। वेळेसोबत लीलावती देवी आणि मोहनलाल देखील वयोवृद्ध होत होते। मुले आणि सुना घरात मनमानी करू लागले। बघा, आई आमची कमाई कमी आहे आणि तुमच्या दोघांचा खर्च जास्त आहे। तुमच्या दोघांच्या औषधाचा खर्च आम्ही उचलू शकत नाही आणि तू घरात संपूर्ण दिवस बसलेली असते। काही कामधंदा बघ, कमीत कमी तुमच्या दोघांचा खर्च निघेल। मुलगा करण खुर्चीवर बसत म्हणाला। त्यावर लीलावती देवी म्हणाली, मुलांना तुम्ही कोणत्या गोष्टीबद्दल बोलत आहात? आता तुमच्या आईच्या वयोमानाने कमाई करण्याची वेळ नाही। ती आता घरात बसून नातवांना आणि नातींना खेळवणार आहे। अरे, मी आणि तुझ्या वडिलांनी आपल्या तरुणपणात खूप मेहनत केली आणि पैसे कमवले, त्यामुळे आता तुम्ही दोघे इथे उभे आहात। तुम्ही म्हणता की तुमची आई घरात पडून असते। अरे, ज्या मेहनतीने आम्ही आमच्या जीवनात काम केले, तुम्ही म्हणता की तुमची आई घरात पडून असते। अरे, ज्या मेहनतीने आम्ही आमच्या जीवनात काम केले,
तुम्ही दोघे तर थोडी सुद्धा मेहनत केली नाही. त्यावेळी मोठा मुलगा रागाने बोलला, आई तू तुझं हे लेक्चर तुझ्याजवळ ठेव. दरवेळेस तुझ्या तोंडात हाच विषय असतो. अरे तुम्ही दोघांनी आमच्यासाठी असं कोणतं काम केलं आहे? हे सर्व आई वडील आपल्या मुलांसाठी करत असतात. होय आई, हे खरे बोलत आहे. आता तुम्ही दोघांनी आपले खर्च कमी करायला हवे किंवा मग बाहेर काही काम पहा. आता आम्ही तुमच्या दोघांच्या औषधाच्या खर्चाचे ओझे उचलू शकणार नाही. मोठ्या सुनेने मुलाच्या सुरात सूर मिसळत म्हटले. मुलाचे आणि सुनेचे बोलणे ऐकून लीलावती देवी आणि मोहनलाल यांच्या डोळ्यात अश्रू भरून आले. दोघे एकमेकांचे हात धरून आपल्या खोलीत गेले. दोघे खोलीत बसून आपल्या जुन्या दिवसांची आठवण करू लागले. लीलावती आपल्या पतीला म्हणतात, आपण किती संघर्ष केला. रात्रंदिवस शेतीत काम करून संपूर्ण घराला सांभाळले आणि त्याचबरोबर मुलांना चांगले शिक्षण देऊन त्यांना यशस्वी केले. आई वडील तर आपल्या मुलांसाठी संपूर्ण जीवन कष्ट करून घालवतात, पण तेच मुलं वृद्धाश्रमात आई वडिलांना एकटे सोडून देतात. थोडंसं सुख देऊ शकत नाहीत, थोडंसं प्रेम आणि मानसन्मान सुद्धा देऊ शकत नाहीत. आम्ही तर आमच्या जीवनात त्यांच्यासाठी कधीही काही कमी ठेवली नाही. अखेर आमच्या पालनपोषणमध्ये अशी काय कमी राहिली होती जे आपले दोन्ही मुले इतकी स्वार्थी निघाले? हे विचार करत असताना दोन्ही पती पत्नींच्या डोळ्यात अश्रू आले. थोड्या वेळाने लीलावती देवी आपला आणि मोहनलालचं जेवण घेण्यासाठी किचनमध्ये गेली. तेव्हा लहान सून लीलावतीकडे पाहून बोलली, थांबा आई, तयार झालेले जेवण तुम्ही आधी खाणार का? तुमच्या मुलांना अगोदर खाऊ दे, नंतर तुम्हाला जेवण मिळेल. त्याआधी या शरीराची थोडी हालचाल करा. जावा आणि बेसिंगमध्ये पडलेले भांडी धुवून द्या. खाण्यासाठी एकही ताट नाही. सगळे बेसिंगमध्ये उष्टे पडले आहेत. दोन्ही मुले तिथेच डायनिंग टेबलवर बसून सगळं ऐकत होते आणि लीलावती देवी मुलांकडे पाहू लागल्या. तेव्हा छोटा मुलगा अर्जुन आईला पाहत म्हणाला, आई आता इथे उभी राहून पाहत राहणार आहे का की शांतपणाने खाऊन सुद्धा देणार नाहीस? तिच्या खोलीच्या दरवाजावर मोहनलाल उभे होते, जे खाण्यासाठी वाट पाहत होते की कधी मुले खाऊन उठतील आणि आम्ही दोघे पती पत्नी खाऊ. पतीच्या चेहऱ्याला पाहून लीलावती देवीची राहिलेली भूक पण गेली. मुलांच्या आणि सुनेच्या या वर्तवणामुळे लीलावती देवी आणि मोहनलाल यांचा मूड बराच खराब झाला. त्यांचं हृदय छलनी झालं. मुले व सुना त्यांना अशी खरीखोटी सुनवत असत, पण लीलावती देवी सर्व काही सहन करत राहिल्या. असेच मुलाची आणि सुनेची खरीखोटी ऐकून लीलावती देवी आणि मोहनलालचे जीवन खूप कष्टमय होत गेले. पण एक दिवस मोहनलाल छतावरून खाली येत होते की अचानक पायऱ्यांवरून त्यांचा पाय घसरला, ज्यामुळे त्यांच्या कमरेच्या हाडात बरीच दुखापत झाली. जेव्हा लीलावती देवीने दोन्ही मुलांपासून उपचारासाठी पैसे मागितले तर दोन्ही मुलांनी हे सांगून नकार दिला की इतकी जास्त तर आमची कमाई नाही की आम्ही वडिलांच्या इलाजासाठी पैसे देऊ शकेल. आमच्या पुढे हात पुढे करू नकोस. आता आम्ही सुट्टीत फिरायला जाणार आहोत. तिथेही खूप खर्च होणार आहे. तेव्हा तू स्वतः पैशाची व्यवस्था कर. मुलांनो, तुम्हा दोघांना तुमच्या आजारी वडिलांना सोडून जाण्याची गरज आहे का? मी कशी तरी पैशाची व्यवस्था करेन, पण तुमच्या वडिलांची काळजी घेण्यासाठी कोणीतरी इथे पाहिजे ना? हे ऐकून दोन्ही सुना उठल्या. आई, आम्ही तुमचे नोकर आहोत का, जे तुमच्या कामासाठी इथे थांबतील? आणि ते तुमचे पती आहेत. तुम्ही स्वतःच्या पतीची सेवा करा. हा आई, आम्ही आपापल्या पत्नीसोबत फिरायला जाणार आहोत. खूप दिवसांपासून कुठे फिरायला गेलो नाही. मुलांनी आणि सुनांनी कोणताही वेळ न घालवता सकाळच्या गाडीने फिरायला निघाले. आज लीलावती देवींना त्यांच्या कृत्यावर खूप राग आला होता, पण त्यांनी स्वतःला शांत केले, काहीही बोलल्या नाहीत आणि एक ॲम्ब्युलन्सच्या सहाय्याने मोहनलाल यांना स्वतः हॉस्पिटलला घेऊन गेल्या. लीलावती देवीने आपल्या खेतीवाडीमधून काही जमापुंजी जमा करून ठेवली होती. तीच पतीच्या उपचारात वापरली. अनेक दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर डॉक्टरांनी मोहनलालला घरात राहून आराम करण्यास सांगितले. लीलावती देवी मोहनलालला घरी घेऊन आल्या आणि म्हटले, हे बघा, तुम्हाला काहीही होणार नाही. पहा, तुम्ही लवकर ठीक होणार आहात. चिंता करू नका. पहा, मी तुमच्यासाठी हा चहा आणला आहे. हा चहा तुम्ही पिऊन घ्या. तुम्ही कालपासून काहीच खाल्ले नाही. लीलावती देवी अंथरुणावर लेटलेल्या आपल्या पती मोहनलालच्या डोळ्यातील अश्रू पुसताना बोलल्या, तुम्ही असा का रडत आहात? अशा स्वार्थी मुलांचा विचार करून की ते आपल्या वाईट काळात आपल्याला सोडून गेले. आज त्यांना आई वडिलांपेक्षा त्यांच्या सुखसोयीकडे जास्त लक्ष आहे. लीलावती देवी
तिच्या पतीला समजावून सांगत होत्या. हळूहळू 15 ते 20 दिवस झाले, परंतु मुलांनी आणि सुनांपैकी कोणीही आपल्या आजारी वडिलांची काहीच खबर घेतली नाही. मोहनलालचे सर्व काम लीलावती देवीने केले. त्यांना जेवण देणे, कपडे बदलणे आणि वेळेवर औषध देणे. लीलावती देवीने आपल्या वृद्ध पतीला पूर्ण साथ दिली. याच दरम्यान त्यांनी मुलाला आणि सुनांना धडा शिकवण्याचे ठरवले. हळूहळू मोहनलालच्या स्थितीत सुधारणा होऊ लागली. एक दिवस मुलांचा फोन आला. आई, आम्ही 2 दिवसात येणार आहोत. आमच्या रूमची थोडी साफसफाई कर. लीलावती देवी म्हणाले, ठीक आहे बाळा, मी तुमची खूप दिवसांपासून वाट पाहत आहे. असे म्हणून लीलावतीने फोन ठेवला. त्याच दिवशी लीलावती देवीने आपल्या पतीशी काही सल्ला करून आणि काही सामान घेऊन घरातून बाहेर गेल्या. 2 दिवसांपर्यंत लीलावती देवी कामात गुंतून राहिल्या. त्यांनी बेसहारा वृद्धांना आणि महिलांना त्यांच्या घरात राहण्यासाठी जागा दिली. ज्यांची मुले वृद्धापणात सोडून देतात अशा लोकांना त्यांच्या घरात आश्रय दिला. जेव्हा 2 दिवसांनी दोन्ही मुले पत्नीसोबत फिरून आले आणि जसा घरात प्रवेश केला तसाच त्यांच्या खोलीत बसलेले वृद्ध महिला आणि पुरुषांचे दृश्य पाहून चारही भांबाळून गेले. समोर बसलेली लीलावती देवी आपल्या मुलाकडे आणि सुनांना पाहून हसू लागल्या. मोठा मुलगा करण रागात लीलावती देवीकडे ओरडत म्हणाला, आई, हे सर्व काय आहे? आम्ही 2 दिवसांसाठी बाहेर गेलो आणि तू तर या घराला कबडखाना बनवून ठेवले आहे. हे घर आहे, कुठली धर्मशाळा नाही. इथे तू इतक्या लोकांना घरात घुसवले आहे. त्यानंतर लहान मुलगा अर्जुन लीलावती देवीकडे बघत म्हणाला, आई, लवकर या, सगळ्यांना इथून बाहेर काढ. आम्ही खूप थकलो आहे आणि आम्हाला झोप पण येत आहे. लीलावती देवी हसत म्हणाल्या, बाळांना एवढी घाई कशामुळे करत आहात? आता मी जे तुम्हाला दाखवणार आहे ते बघून तुमची झोप आणि चैन उडून जाईल. हे घ्या, तुमच्यासाठी मी सुंदर गिफ्ट बनवलं आहे. लीलावती देवीने मुलांच्या हातात लिफाफा दिला. दोघे सुना हातात बॅग धरून एकमेकींच्या डोळ्यात डोळे इशारा करत होती की आज ही म्हातारी कोणता कारनामा दाखवणार आहे. आजपर्यंत कधी मुलांना आणि सुनांना 1 रुपया सुद्धा दिला नाही. आज असं कोणतं गिफ्ट देणार आहे ज्यांनी पूर्ण जीवन गाय म्हशीची घाण काढण्यात लावली? ही आम्हाला काय गिफ्ट देईल? अशी लहान सून हसत म्हणाली. लीलावती देवी सगळं ऐकत होत्या. जेव्हा मुलांनी लिफाफा उघडून बघितला तेव्हा मुलांचे होश उडून गेले व आईचे तोंड बघू लागले. असं काय आहे या लिफाफ्यामध्ये की तुमच्या दोघांचं तोंड बंद झालं आहे? मग मोठ्या सुनेने लिफाफा तिच्या हातात घेतला व उघडून बघितलं तर मुलांबरोबर ही सुनांचे हे होश उडून गेले. मग लीलावती देवी म्हणाली, कसं वाटलं या म्हातारीचं गिफ्ट? मोहनलाल तिथेच बसले होते. दोन्ही मुले मोहनलालपाशी जाऊन बोलले, बाबा, हे आईने काय केले आहे? आई, हे कारनामा करत राहिल्याने तुम्ही चुपचाप सगळं बघत बसला आणि या घराला तुम्ही वृद्धाश्रम कसं बनवलं? आणि दुसरी पण प्रॉपर्टी होती, त्यातून पण आम्हाला तुम्ही बेदखल करून टाकलं. आमच्यावर तुम्हाला दया आली नाही का? आता आमचं काय होणार? मुलांना, हे घर माझ्यापूर्वी माझ्या पत्नीचे आहे आणि मी माझ्या पत्नीच्या प्रत्येक निर्णयाशी सहमत आहे. खरा जीवनाचा धडा तुम्हाला आज या गावंढळ म्हातारीने शिकवला आहे. आणि मुलांना, तुमचे काय होईल हे आम्हाला माहीत नाही. आता या घरात फक्त बेसहारा लोकच राहणार आहे. स्वार्थी लोकांचा या घरात काहीही काम नाही आणि तुम्ही बेसहारा नाही, चांगलं खास कमवत आहे. तुमच्यासाठी या घरात कोणतीही जागा नाही. बघा, तुमच्या आईने तुमचं सामान एका कोपऱ्यात ठेवले आहे. ते सामान घ्या आणि इथून निघून जावा. मोहनलालचे बोलणे ऐकून मुले व सुना एकमेकांच्या तोंडाकडे बघू लागले व आईकडे माफी मागण्यासाठी जाऊ लागले. आईचे क्रोधित डोळे बघून त्यांचे पाय तिथेच थांबले व त्यांची माफी मागण्याची हिंमत पण झाली नाही आणि दोघे चुपचाप सामान घेऊन घरातून निघून गेले. मग लीलावती देवीने त्यांच्या घराला वृद्धाश्रम बनवलं व त्या वृद्ध लोकांना तिथे आश्रय दिला व तिने अर्धी जमीन वृद्धाश्रमला दान केली व त्याच्यात त्याने एका मंदिराचा निर्माण केला व राहिलेली अर्धी जमीन विकून तिने काही दुकाने खरेदी केली व ती दुकाने भाड्याने दिली. दुकानांच्या भाड्याच्या पैशातून लीलावती देवी स्वतःच्या आणि वृद्धाश्रमात राहणाऱ्या लोकांची गरजा पूर्ण करू लागली. त्या आपल्या पती आणि वृद्ध लोकांबरोबर जीवन आनंदीत जगू लागल्या. परत त्यांच्या आत एक नवीन ऊर्जा संचारित झाली. परत त्यांनी दुहेरी उत्साहाने सर्व कामकाज सांभाळले. दुसरीकडे त्यांच्या मुलांना त्यांच्या नोकरीचा आणि पैशाचा घमंड होता. दिवसेंदिवस त्यांच्या कामात अपयश मिळू लागल्यामुळे त्यांचे दिवस कष्टात जाऊ लागले आणि त्यांची अवस्था अव्यवस्थीय झाली. ते मनस्तापाने विचार करत होते की कदाचित त्यांनी आपल्या आईवडिलांचा मान ठेवला असता तर कदाचित आजच्या परिस्थितीला तोंड द्यावे लागले नसते. म्हणून असे म्हटले जाते की आई वडिलांच्या पायात स्वर्ग आहे. ज्याने आपल्या
आई वडिलांचा सन्मान केला त्यासाठी स्वर्गाचे दार उघडले गेले आहे। तो सर्व सुखाचा अधिकारी होतो आणि त्यामुळे जे शक्य होईल तितके आपल्या आई वडिलांची सेवा करून त्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे। लीलावती देवीने घेतलेला निर्णय तुम्हाला कसा वाटला? या कथेच्या संदर्भात तुमची काय मते आहेत ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा। कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।